नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील अखेर खरीप हंगाम 2023 च्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा कोणता जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे, या जिल्ह्याचं संपूर्ण जिल्हानिहाय, तालुकानिहाय व महसूल मंडळनिहाय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर त्या जिल्ह्यातील कोणत्या पिकासाठी पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे, याचबरोबर किती हेक्टर प्रति हेक्टर किती रुपये पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, याचा सुद्धा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर मित्रांनो, त्या जिल्ह्याबरोबर आता इतर जिल्ह्यामध्ये कधी खरीप हंगाम 2023 च्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात होणार, याच्या संदर्भातही डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव, म्हणजेच उस्मानाबाद। आणि धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 8ही तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची व गोड बातमी, कारण की त्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वंचित ठेवण्यात आलेले होते। त्यामुळे मित्रांनो, विमा कंपनीच्या माध्यमातून अखेर धाराशिव जिल्ह्यामध्ये पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, आता धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील व त्या तालुक्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे, हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील धाराशिव ग्रामीण, धाराशिव शहरी, बेंबळी, कोरोगाव, पाडोळी, तेर, ढोकी व जागजी या धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील 8 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, कापूस आणि तूर या 3 पिकाचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आणि हेक्टरी 12,500 रुपयापासून ते 28,500 रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर मित्रांनो, दुसरा महत्वाचा धाराशिव जिल्ह्यातील तालुका म्हणजे तुळजापूर, आणि तुळजापूर तालुक्यातील पात्र महसूल मंडळे 7 आहेत। आणि या 7 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पिकण्याच्या वाटपाला काल 21 मार्च 2024 पासून सुरुवात करण्यात आलेली। याच्यामध्ये तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर महसूल मंडळ असेल, सलगरा द असेल किंवा सावरगाव असेल, इटकळ असेल, मंगरुळ असेल, जळकोट असेल किंवा नळदुर्ग असेल, या सर्व पात्र महसूल मंडळामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर मित्रांनो, तुळजापूर तालुक्यातील महत्वाचा असा धाराशिव जिल्ह्यातील महत्वाचा असा तालुका म्हणजे परांडा, आणि परांडा तालुक्यातील 5ही पात्र महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। ज्यामध्ये परांडा असेल, आसू असेल, जावळा असेल, अनाळा असेल, सोनारी असेल, या पात्र परांडा तालुक्यातील 5 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या परांडा तालुक्यातील शेतकरी वंचित ठेवण्यात आलेले होते, त्यामुळे या वंचित तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा महत्वाचा धाराशिव जिल्ह्यातील तालुका भूम, आणि भूम तालुक्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी खरीप हंगाम 2023 च्या पिकम्यापासून वंचित ठेवण्यात आलेले होते, परंतु आता अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील मानकेश्वर असेल, आंबे असेल, भूम असेल, वालवड असेल, ईट असेल, या भूम तालुक्यातील 5 पात्र महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे। परवाच्या दिवशी 21 मार्च, काल 22 मार्च पासून पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। आणि अद्यापर्यंत ज्या शेतकरी बांधवांना पिकमा जमा झालेला नाही, आज आणि उद्या या 2-3 दिवसामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे, अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढचा महत्वाचा जिल्हा आहे तालुका आहे वाशी, आणि वाशी तालुक्यातील पात्र 3 महसूल मंडळे, ज्याच्यामध्ये वाशी असेल, तेरखेडा असेल किंवा पारगाव असेल, या पात्र 3 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील पुढचा महत्वाचा तालुका कळंब, आणि कळंब तालुक्यातील 6 पात्र महसूल मंडळे आहेत, आणि या 6 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। ज्यामध्ये
22,000 प्रति हेक्टर पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा तूर असेल या 3 पिकासाठी वितरण होत आहे। सर्वात जास्त पीक विमा सोयाबीन पिकाचा पीक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। याचबरोबर सर्वात कमी पीक विमा तूर या पिकाचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। याचबरोबर 5,000 रुपयापासून ते 10,000 प्रति हेक्टर पर्यंत कापसाचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, ज्यामध्ये कळंब तालुक्यातील कळंब, इटकूर, येरमाळा, मोहा, शिरढोण व गोविंदपूर या पात्र 6 महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे। याचमध्ये मित्रांनो दुसरा महत्वाचा धाराशिव जिल्ह्यातील तालुका म्हणजे उमरगा आणि उमरगा तालुक्यातील 5 पात्र महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याच्या वाटपाला मागील 2 दिवसापासून सुरुवात करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये उमरगा तालुक्यातील उमरगा महसूल मंडळ असेल, डाळिंबा असेल, नारंगवाडी असेल किंवा मुळूज असेल किंवा मुरुम असेल या पात्र उमरगा तालुक्यातील 5 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे। या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण हे सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो जे काही सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी पीक विमा शेतकरी 2023 चा पीक विमा या पिकासाठी जर भरलेला असेल तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेवटचा तालुका लोहारा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा एक अत्यंत दिलासादायक गोड अपडेट आहे। या लोहारा तालुक्यातील पात्र 3 महसूल मंडळे आहेत, ज्यामध्ये लोहारा असेल, माखणी असेल किंवा जेवळी असेल या पात्र 3 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण परिस्थिती जर धाराशिव जिल्ह्याची जर बघितली तर धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 8ही तालुक्याच्या, ज्यामध्ये धाराशिव असेल, तुळजापूर असेल, परांडा असेल, भूम असेल, वाशी असेल, कळंब असेल, उमरगा असेल किंवा लोहारा असेल या पात्र धाराशिव जिल्ह्यातील 8ही तालुक्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याच्या वाटपाला विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेले होते। आणि अशी अधिकृत अपडेट धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जे मध्ये राणा जगतसिंह पाटील यांच्या माध्यमातून हे अपडेट देण्यात आलेले आहे। वेळोवेळी पीक विम्या संदर्भात ते माहिती देत असतात आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यापर्यंत ते सतत लढत असतात, त्यामुळे त्यांचा वाटा हा खूप पीक विमा मिळवून देण्यासाठी मोठा आहे। याचबरोबर जिल्ह्याचे खासदार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत। मित्रांनो आता एकंदरीत जर सर्व परिस्थिती जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर एक अत्यंत दुसरं सुद्धा अपडेट महत्वाचं आहे, जे म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 75% पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे, कारण की धाराशिव जिल्ह्याची जी काही अंतिम आणेवारी आहे, अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आल्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये 75% पीक विम्याचं वितरण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो आता आपण जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्याचा क्रॉप कटिंगचा डेटा असेल किंवा पीक कापणी प्रयोगापश्चात नुकसान जे काही आधारित असतंय त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित तुमचा राहिलेला पीक विमा जो असतो तो तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात असतो। त्यामुळे मित्रांनो सोयाबीनचा डेटा उपलब्ध झालेला आहे, याचबरोबर कापसाचा सुद्धा डेटा उपलब्ध झालेला आहे। फक्त आता तुरीचा डेटा सध्या प्रशासनाकडे उपलब्ध झालेला नाही, ते संपूर्ण डेटा उपलब्ध झाल्यावर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित सीसीचा पीक विमा जमा होत असतो। त्यामुळे मित्रांनो आता संपूर्ण विम्याचं कॅल्क्युलेशन सुरू आहे आणि उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना किंवा ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम वितरण झालेलं आहे त्यांचा पहिल्यांदा 25% अग्रिमसाठी जी काही रक्कम दिलेली होती ती विमा एकूण रक्कमेच्या ती रक्कम मायनस केली जाईल आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल। तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील एक छोटासा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि याच्या व्यतिरिक्त आपण इतरही जिल्ह्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून करतच आहोत। तर त्याकरिता आपले चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।